महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलची निवडणूक मार्च 2026मध्ये लागलेली होती। त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून एकूण 155 उमेदवारांनी 23 जागांकरता आपलं नशीब आजमावलेलं होतं। सोलापूर जिल्ह्याकरता बोलायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातून माझ्यासह इतर 6 उमेदवारांनी ही निवडणूक लढवलेली होती। या निवडणुकीचं डिटेल्स असे आहेत की एकंदर जागा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलमध्ये 25 जागा आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे यापैकी 7 जागा महिलांकरता राखीव ठेवण्यात आल्या। पैकी 5 जागा या निवडणुकीने भरावायच्या, 2 जागा या स्वीकृत सदस्य म्हणून फक्त महिलांनाच त्या ठिकाणी नेमायचं असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता। एकंदर मतदार संख्या जवळजवळ 2 लाखाची होती, परंतु ज्या वेळेला 24 मार्चला मतदान झालं त्यावेळेला 91,000 इतक्या मतदारांनी आपलं मतदान केलं। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पसंती क्रमांकाची मतं कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 23 प्रत्येक वकिलांना देता येतात। त्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर जिल्ह्यामध्ये एकंदर 3700 मतदान झालेलं होतं। त्यापैकी प्रथम पसंतीची मला 1962 इतकी प्रचंड मते मिळाली। त्यानंतर राज्यातल्या इतर जिल्ह्यांची सुद्धा मतमोजणी झाली आणि याचा कोटा जो निघतो म्हणजे जेवढी मतं मिळाल्यानंतरच उमेदवार विजयी होतात तो जवळजवळ 3681 मताचा निघाला होता। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकील बंधू भगिनींनी माझ्यावरती प्रचंड मतांचा वर्षावच केला आणि कोटा तर कंप्लीट केलाच केला, परंतु 3829 इतकी प्रचंड मते मिळून मी या निवडणुकीत तिसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडून आलेला आहे। त्याकरता सोलापूर जिल्हाच नव्हे तर संबंध महाराष्ट्र आणि गोवामधील तमाम वकील बंधू भगिनींचं मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।